सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब नरवडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत। त्यानिमित्तानं त्यांचा सेवापूर्ती सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। यावेळी हरिभक्तपरायण दत्तगिरी महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव शिंदे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र थोरात, जिल्हा परिषद माजी सदस्य मीराताई शेटे, केंद्रप्रमुख जाधव, गजानन खाडे, दत्ता वनवे, एकनाथ वरपे, गंगाधर नरवडे, यशवंत देशमुख, सोमनाथ मदने, शिवाजी नरवडे, राजेंद्र गोसावी, पांडुरंग सांगळे, कुशाबापू डोळझाके, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजू रहाणे, बीबी देशमुख, काळेसर, संभाजी फड, सरस्वती घुले आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजू रहाणे यांनी केलं। तर हरिभक्तपरायण दत्तगिरी महाराज, ज्येष्ठ नेते दिलीपराव शिंदे, दत्ता वनवे, बीबी देशमुख, नलिनी चौधरी, दीपाली नरवडे, सरस्वती घुले, संभाजी फड, रवींद्र थोरात यांनी सत्कारमूर्ती नानासाहेब नरवडे यांना शुभेच्छा दिल्या। सत्कारमूर्ती नानासाहेब नरवडे यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलंय आणि सर्वांचे आभार मानलेत। खरं सांगूच का, जे सर्व्हिसला आहेत ते रिटायरमेंट होतात, पण सर्व्हिसच्या व्यतिरिक्त राहतात ते काही रिटायर होत नाहीत का? हा प्रश्न मोठा आहे बरं का आपल्या सगळ्यांच्या करता। गुरुजींचं जरी रिटायरमेंट असलं ते सर्व्हिसमधून, मला वाटतं सर बसले आमचे वरपे सर आहेत पाठीमागं, बरीच माणसं आमच्या अशी आहेत की नाही त्या क्षेत्रावर प्रेम करणारी माणसं आहेत। सुट्टीच्या दिवशी सुद्धा शाळेत जाणारे आमचे सर आहेत, वरपे सर। सुट्टीच्या दिवशी कोणी बहुधा शाळेत जात नाही। असंच एक व्यक्तिमत्व आमच्या वरवंडी गावामध्ये, म्हणजे आमचे नरवडे सर आणि त्यांच्या पत्नी ताई आहेत। असे माणसं भेटणं मोठं कठीण आहे। जरी हात बांधले असले तरी सुद्धा आपल्या त्या विषयावर, आपल्या त्या क्षेत्रावर, आपल्या त्या नोकरीवर, आपल्या त्या सर्व्हिसवर प्रेम करणारी माणसं थोडी असतात। आणि बहुधा मनस्वी मलाही असं वाटतं की ते प्रेम करणारी माणसं असतील तर त्या क्षेत्रामध्ये नक्की उंची गाठल्याशिवाय ते राहत नाहीत, नव्हे प्रेमानं माणसं कमावल्याशिवाय राहत नाहीत। आणि बहुधा मला असंच वाटतं की आपण चालत असताना दैनंदिन आपण प्रेमानं माणसं कमवावेत। रिटायरमेंटच्या नंतर ती माणसं आपल्याला ओळखत असतात, रिटायरमेंटच्या नंतर आपल्याला ती माणसं बोलत असतात, नव्हे कधीतरी आपल्याला ते स्मरण करत असतात। डिपार्टमेंटचं पोलीस खातं असेल, वकिलीचे क्षेत्र असेल, अन्य कुठलंही क्षेत्र असू देत, पण त्या क्षेत्रामध्ये आपण माणसं कमवली प्रेमानं, किती माणसं नक्की आपल्याला काम करतात। त्यापैकी एक वेगळी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे नरवडे गुरुजी, त्यांनी माणसं कमवले। नानासाहेबांचा माझा परिचय तसा फार जुना नाही, परंतु त्यांचे ज्येष्ठ बंधू गंगाशेठ आणि आमचा परिचय संसार 80-85च्या दरम्यानचा। आणि 80-85 पासून त्या कुटुंबाची जी नाळ जुळली, मित्रत्वाचे संबंध जमले, प्रेमाचे संबंध जमले, पण त्या कुंभारवाडीमुळे मध्ये बरेच नातेसंबंध असल्यामुळं खूप जाणं येणं त्या कुंभारवाडीला व्हायचं। अत्यंत नानासाहेबांचं गाव कुंभारवाडी, पण त्या कुंभारवाडीच्या मातीचाच गुण असा आहे, त्या गावाचाच गुण असा आहे तर त्या गावात अत्यंत प्रेम आहे, त्या गावच्या सगळ्या लोकांच्या मनात अत्यंत प्रेम आहे आणि निस्वार्थ भावना आहे। म्हणून त्या मातीचा गुण नानासाहेबांना लागला आणि त्यांची ज्याला संगत लाभली तो त्यांच्या प्रेमात पडला। आज नानासाहेबांच्या प्रेमाच्या खातीर तुम्ही सगळे उपस्थित राहिले। खऱ्या अर्थाने आज इतकी लग्नाची मोठी तारीख आहे, इतके लग्न सगळ्या रस्त्यांचं सगळ्या गाड्या घाबत पडत आहेत, पण असं सगळं असतानाही नानासाहेबांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलात, तुम्ही सगळे आले। त्यांच्या परिवारातले घटक म्हणून खऱ्या अर्थाने तुमचं स्वागत करतो आणि मनापासून तुमचंही अभिनंदन करतो। जीवनामध्ये प्रत्येकाला एक संकट येत असतं, यश येतं, अपयश येतं, चांगला काळ येतो, वाईट काळ येतो, पण वाईट काळाच्या काळामध्ये ज्याची संगत लाभते ती संगत जीवनभर तुमची टिकली पाहिजे आणि ती टिकते अशी माझी भावना आहे। पहिल्यांदा इतकं सारं ऐकायला भेटलं
जे की आम्ही कधीही अनुभवलं नव्हतं. त्या तुमचे विचार मांडल्याबद्दल आणि आम्हाला एवढे अनुभव सांगितल्याबद्दल सर्वांचे आभार. आणि इथून पुढचे आयुष्य तुम्ही आनंदी निरोगी व्यक्त करावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपण सगळे म्हणजे सपोज सगळेजण शिक्षण क्षेत्रामध्ये असताना कोण इंजिनियर, डॉक्टर्स आणि सगळे जर आहेत तर ते फक्त शिक्षकांमुळेच. कारण शिक्षकांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानामुळेच आपण इथं आहोत. तरी माझे आजोबांना सेवा बुद्धी गौरव सोहळा या समारंभाचे मी सर्वांच्या वतीने त्यांचे स्वागत करत आहे. वेळेला महत्व आहे. त्या ठिकाणी वेळेत जाणं आणि वेळेत आपलं काम करतं कोणाचं असो, वेळेला महत्व आहे या दुसऱ्या कर्तव्यामध्ये. आणि ते कर्तव्य पार पडत असतात. त्यांनी सांगितलं वेळेच्या आज जण 7-7 वाजेपर्यंत ते थांबत होते. म्हणजे वेळ द्यावा लागतो. तिसरी पाहिजे कामाची काम कर्तव्य त्याग. त्याग म्हणजे 10 ते 5 शाळा आहे, परंतु मी तिथं 7 वाजताच जाईल. मला ग्रामस्थांची भेट घेणं गरजेचं आहे. आज असा विषय घेणं गरजेचं आहे. आज ग्रामसभा आहे किंवा आज असं आहे आणि आपल्याला शाळेच्या बाबतीत असं मांडायचं आहे किंवा काय असेल ते. आणि ते त्यांनी सांगितलंय भाषणामध्ये 7-8 वाजेपर्यंत तिथंच थांबायचे, उशिरा घरी यायची. हे झालं त्याग. म्हणजे ह्या ठिकाणी त्याग, वेळेचा त्याग करावा लागतो. आणि नरवडे सरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रसंगी पदरमोड सुद्धा केलेली आहे. हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. म्हणजे शाळेमध्ये आता त्यांनी सांगितलं त्यांनी ऑफिस बांधलं. त्या ऑफिसची कमतरता होती. त्यांनी स्वतःच्या त्याग केला. म्हणजे स्वतः काय असेल ते थोडेफार पैसे असेल, अर्थ असेल तेव्हा त्याग केला. ऑफिसही बांधलं प्रसंगी पदरमोड करून. मग ते विद्यार्थी असोत म्हणजे त्यांची सेवा खडशिंगे असेल, थांबे असेल, दरडगाव कडे असेल, वरपे वस्ती असेल, मला पूर्णपणे त्या ठिकाणी सर्व त्यांच्या सेवेबाबत माहिती आहे. म्हणजे काम, कर्तव्य आणि त्याग. इथं त्यागामध्ये प्रसंगी पदरमोड करून केलेलं काम. काही काम पदरमोड करून करावे लागतात. सगळ्यात त्याच्यावर जबाबदारी आपण ग्रामस्थावर किंवा सरकारवर सोडून चालत नाही. आपल्यालाही प्रसंगी पदरमोड करावी लागते आणि त्याच्यात त्यागातही आनंद असतो. चौथी पायरी आहे सेवा. चौथी पायरी काय आहे? सेवा. म्हणजे या ठिकाणी पैशाला महत्व नाही, कशालाच महत्व नाही. या ठिकाणी लक्षात ठेवा. सर्व बंधू आणि बहिणींनो, आपण अतिशय व्यस्त कार्यक्रमातून आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. हा कार्यक्रम संपल्यानंतर आता माझ्याविषयी खूप काही श्रोत्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. या आणि सांगण्यासारखे 38 नाही तर जवळजवळ 58 वर्षाची सेवेतील म्हणजे वयातील सर्व काही अनुभव पाठीशी आहेत. हे शैक्षणिक कार्य करत असताना सर्व्हिसची सुरुवात 1988 साली झाली आणि 88 ते 26 केव्हा आलं हे समजलं सुद्धा नाही. खूप चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी केलेली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत संजय नरवडे यांनी केलं, तर नयनकुमार नरवडे यांनी सर्वांचे आभार मानले. हरिभक्तपरायण दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते मुख्याध्यापक नानासाहेब नरवडे यांचा सपत्नीक सत्कार केला गेला. या कार्यक्रमासाठी हिवरगाव पठारचे ग्रामस्थ, शिक्षक वर्ग, साकूर केंद्रातील शिक्षक वृंद, वरवंडी ग्रामस्थ तसेच तालुक्यातील मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.